मित्रो, निवडणुकीला सामोरे जाताना या पहिल्या भागामध्ये आपण कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची आणि नेत्यांची भाषा मतदाराशी बोलताना कशी असायला पाहिजे या अनुषंगानं आपण बघणार आहोत। भाषा हे प्रश्न हाताळण्यामध्ये सक्सेस ठरते आणि भाषा हीच बिघडून टाकून देते। मानवी संबंध चांगले ठेवण्याचं अतिशय महत्त्वाचं साधन म्हणजे भाषा असते। भाषा चांगली आपल्याला जर वापरता आली तर मानवी संबंध चांगले राहतात। भाषा जर चांगली वापरता आली नाही तर मानवी संबंध बिघडतात आणि मानवी संबंध बिघडले की पुढे जे काही घडणार आहे ते चांगलं घडणार नाही। आणि मानवी संबंध चांगले असतील तर बऱ्याच गोष्टी प्रतिकूलतेलाही अनुकूल परिस्थिती निर्माण करता येते। त्यामुळे भाषा ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे। म्हणून कार्यकर्ते, पदाधिकारी, नेत्यांनी मतदाराशी बोलत असताना कसं बोललं पाहिजे हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। तर मतदार हा बऱ्याचदा नाराज असतो, चिडलेला असतो, संतापलेला असतो, त्याची दिशाभूल झालेली असते, त्याला आश्वासन देऊन फसवलेलं असते। काही खोटे आश्वासन दिले असतात आणि ते बिचारे वाट पाहतात सर्वसामान्य मतदार, आणि हे इकडे मजा मारतात। आश्वासन दिलो, कसं खोटं बोलून कसं निवडून आलो, कसं बनवलो, कसा जुमला केला, अशा पद्धतीचे इकडे 5 स्टार हॉटेलमध्ये बसून हास्य विनोद करत बसतात। याची एक चीड आता सोशल मीडियामुळं, प्रसारमाध्यमामुळं या सगळ्या गोष्टी जनतेच्या लक्षात यायला लागलेल्या आहेत। त्यामुळे जनता ही चिडलेली असते हे लक्षात ठेवलं पाहिजे। आणि मग त्यांना चिडलेल्या व्यक्तींना आपणही चिडलो तर सगळं बिघडून जातं। ते संतापले की आपणही संतापलो, ते नाराज आहेत म्हणून आपणही नाराज झालो, तर तिथं मतपरिवर्तन त्यांचं आपण करू शकणार नाही। ही गोष्ट लक्षात ठेवा। आता कार्यकर्त्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या किंवा जेव्हा निवडणूक असते तेव्हा आचारसंहिता असते, त्यामुळे काही निर्णयसुद्धा घेणं अवघड असते। अशा परिस्थितीमध्ये भाषेचा चांगला उपयोग करून मतदारांना आपल्याकडे वळवण्याचं कौशल्य ज्या पक्षाकडे असते त्या पक्षाला यश मिळायला मदत होते। म्हणून बघा, काही पक्षाचे ट्रेनिंग होत असतात, प्रशिक्षण शिबिर होत असतात। त्याच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना कसं बोलावं, कसा संवाद साधावा, असं कार्यकर्ते तयार करतात। कार्यकर्त्याचं नेटवर्क त्यांच्याकडे असतं, त्यांना वेगवेगळं प्रशिक्षण दिलं जातं, पुस्तकं दिले जातात, मार्गदर्शन केलं जातं, त्यांचे कॅडर कॅम्प असतात। काही पक्ष किंवा काही लोक असे उभा करतात माणसं की त्याला आताच धरून आणून नोकरी दिल्यासारखं पूर्वी म्हणायचे, उगाच शेतातून घेऊन जाऊन नोकरी द्यायची। म्हणजे सांगायचा हेतू हा आहे की त्याची कुठलीच तयारी नसते, उभा करायचं म्हणून उभा करायचं, पड काय उगा तेवढंच आपले एवढे उमेदवार उभा होते, लोकांनी धोका दिला, मनात राहता येते पुन्हा अजून, आणि एका पक्षाचा आपण प्रमुख आहे म्हणून आपल्याला मिरवता येते। हा एक त्याच्या मागचा भाग असतो। कुठली तयारी त्यांची असत नाही। कार्यकर्त्यांनी कसं बोलावं याच्याबद्दल काही माहिती नसते। दिले तेवढे दिले काय, अशी ही जी भावना, ही बेजबाबदार पद्धतीने निवडणुका हाताळणारे काही पक्ष या देशामध्ये आहेत। निवडणुकीची काहीच तयारी करायची नाही, कुठल्याच कार्यकर्ते घडवायचे नाहीत, कुठल्याच समाजाला काही त्या अगोदर काही भेटीगाठी नाही, काय नाही। निघाले साहेब टाकली दस्ती घेऊ, निवडून आले, काही सुगी हे काय, काहीतरी सुगी करण्यासाठीच उभं राहतात। काहीतरी 4 पैसे मिळतील, काहीतरी याच्याकडून काहीतरी माघार घेतो म्हणायचं, त्याला पैसे मागायचे, याला पैसे मागायचे, माघार घेतो म्हणायचं, त्याला म्हणायचं पाडतोच म्हणायचं नाही। तर ही जी मनोवृत्ती आहे ती अतिशय घातक आहे। हां, तुमचं एखादा प्रश्न हाताळत आहात आणि तो प्रश्न हाताळण्यामध्ये
तुम्हाला अपयश आलेलं आहे, तेव्हा रागानं जर तुम्ही म्हणत असाल की समाजाला सांगत असाल की या आपल्यावर अन्याय केलेल्या लोकांना पाडा, तर ते अतिशय लोकांनासुद्धा ते पटतं आणि लोक ते तशा पद्धतीनं करतात. मनोज जरांगे पाटलांच्या संदर्भामध्ये आपल्याला हे सांगता येते की मनोज जरांगे पाटलांनी गेल्या अनेक वर्षापासून मराठा आरक्षणाचा हा प्रश्न हाताळलेला आहे आणि आता उपोषण हे अनेकदा ते आपल्या जीवाच्या आकांताने ते लढाई लढत आहेत आणि त्यांना कुठलं यश मिळत नाही, ही भावना त्यांच्या मनात निर्माण झाली आहे आणि आता त्यांनी टोकाचं पाऊल आता उचललेलं आहे, पाडा, ज्यांनी त्रास दिले त्याला पाडा, असा त्यांचा आदेश आहे. अशा वेळी ठीक आहे, पण ते काही पक्ष नाहीत, ते एक व्यक्ती आहेत आणि ती व्यक्ती समाजाचं प्रतिनिधित्व करत आहेत, मराठा समाजाचं. पण मी बोलत होतो ते पक्षाबद्दल. तर पक्ष म्हणून तुम्ही जेव्हा एखादा पक्ष निर्माण करताना कशासाठी करता, हा प्रश्न स्वतःला विचारा. पक्ष जर वाढवता आला नाही, तो पक्षामध्ये आपल्याला काही हे नसेल तर ते बंद करून टाका ना. तर मित्र, तर भाषेच्या संदर्भामध्ये मी बोलत होतो, तर कार्यकर्त्यांना भाषा कशी वापरावी या संदर्भाचं शिक्षण देण्याची नितांत गरज असते. नाहीतर हे कार्यकर्ते जाऊन काही बोलले की तिथले सगळे मतं मग सामाजिक एकोपा जो आहे तो पण बिघडून टाकतात, सामाजिक द्वेष पसरवणारं बोलत राहतात, एकमेकाविषयी अपशब्द वापरत असतात, जातीवाचक बोलत असतात आणि जातीवाचक बोलण्यामुळे दोन समाजामध्ये जो एकोपा आहे तो एकोपा राहत नाही आणि त्यामुळे वैर निर्माण होते, एकमेकाच्या अंत्यविधीला सुद्धा ते जात नाहीत. कारण असं विषारी प्रचार करणारे कार्यकर्ते तुम्ही जर समाजामध्ये पसरवत असाल तर हे तुमचं अपयश आहे. तर मतदारांना मग मतदारांशी बोलताना सन्मानजनक बोलावं लागतं, आदरपूर्वक बोलावं लागतं आणि काही चुकलं असेल तर माफी मागावं लागते. ठीक आहे, आम्ही चूक झाली, आम्ही आश्वासन दिलं होतं पण ते आता पूर्ण करू शकलो नाही, अशा पद्धतीने बोलावं लागते. समाज काही सांगते, बाबा हे पाणी नाही, आमच्या गावामध्ये पाणी नाही, तलावात पाणीच नाही, पाण्याची काही सोय करा, गुराला ढोराला पाणी नाही, आम्हाला पाणी नाही, फार 4-4 कोसावरून पाणी आणावं लागायला आहे, पाणी नाही तर काय मग मी मुतू की त्याच्यामध्ये, असे जर तुम्ही शब्द वापरत असाल तर त्याच्यामुळं समाज खूप दुखवला जातो. तर असं भाषा न वापरता सन्मानजनक किंवा नक्की याच्यावर मार्ग काढू, नक्की मी त्याच्या संदर्भामध्ये पक्षश्रेष्ठीशी बोलतो, साहेबांशी बोलतो, नक्की तुमचा प्रश्न मी समजू शकतो, अरे बापरे इतकी भयानक सिच्युएशन आहे, खरंच आम्ही तुमची मनापासून माफी मागतो की हा प्रश्न आम्ही सोडवण्यामध्ये आम्हाला यश येऊ शकलं नाही किंवा दुर्लक्ष झालं. तर लोक काय म्हणतील, बाबा माफी मागितली एवढ्या मोठ्या माणसाने, आता काय करायचं आहे, आता करतो म्हणाले तर दुसऱ्या वेळेस आता आणि सांगितले, अतिशय तळमळीनं सांगितलं आहे, आता थोडंसं मन त्यातून बरेचसे मतं आपल्याकडं वळायला मदत होते ह्या सगळ्या गोष्टीचा. आणि कधी तर असं असते बघा की अशा काही मागण्या करतात मतदार, जी मागण्या त्यांच्या पूर्ण करता येत नसतात, तरी पण तुम्हाला तिथं शांततेनं त्यांना सांगावं लागेल, त्या प्रश्नाचा अभ्यास करून, तुमच्या अडचणीचा अभ्यास करून नक्की तो प्रश्न सोडवता आला तर नक्की आपण सोडूया असं म्हणून तिथून निघावं लागेल तुम्हाला. असलं होत नाही, तसलं होत नाही, हे असलं होतं काय, फालतू काय म्हणून तुम्ही मागता, असं त्यांना फालतू फिरतो असं काही जर आपण बोललो तर ते अधिक नाराज होतात. काही अज्ञानी पण मतदार असतात, त्यांना त्या कळत नाही त्या गोष्टीतलं. तर ह्या पद्धतीनं एक मतदार आला आणि त्याचं पोरगं 12वीच नापास झालं होतं आणि डॉक्टर साहेब माझं स्वप्न होतं की माझ्या पोरानं डॉक्टर व्हावं, या पोराला डॉक्टर करायचं, काही करा बाबा याला डॉक्टर करा. आता त्यांचं 12वी नापास झालेलं आहे, तर कसं डॉक्टर करतील, हा विषय अतिशय गंभीर असतो मित्र. असं जर कोणी मागलं तर, म्हणजे उदाहरण दिलं मी तुम्हाला असं की जे होत नाही ते सुद्धा मागतात, तेव्हा देखील आपण त्या मतदाराला आपण शांततेनं नक्की त्याची नोंद घेऊ तुमच्या मागणीची
आणि काय करता येईल का, त्यावर काही मार्ग काढता येईल का, नक्की आम्ही बोलू. अशा पद्धतीतून तुम्हाला तो विषय हाताळावा लागेल. आणि मग लोकच म्हणतील की तरी साहेबांनी बाबा इतकं फालतू मागणी केली, तर साहेब किती समंजसपणे बोलले, किती शांततेने बोलले, किती मूर्ख आहेस, त्याला शिवा घालतील लोक तुम्ही त्यातून निघून गेल्यानंतर तिथून प्रचार करून. तर किती समंजस्व ते माणसं बाबा आलेले प्रचाराला, कोणावर चिडले नाहीत, कोणावर संतापले नाहीत, आपलं म्हणणं ऐकून घेतलं, जे काही बोलताना सन्मानजनक बोलले. असा समाजाला मॅसेज आपण देणं अतिशय गरजेचं असते. वास्तव काही न बोलता बऱ्याचदा साहेबांनी आता तुम्हाला किती द्यावं, खूप दिलं की आता, हां अजून काय घर घेता की काय, अशा पद्धतीनं शब्दप्रयोग मतदारासोबत करू नये. अशा केल्यामुळं ते अजून घर घेता काय, खूप केलं की तुमच्यासाठी, अजून किती करावं, असं नाही. साहेबांनी आतापर्यंत अनेक प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे आणि साहेबांनीसुद्धा आम्हाला पाठवलेलं आहे. अजून जनतेचे काही प्रश्न राहिले असतील तर त्या प्रश्नांची नोंद करून घ्या आणि प्रामाणिकपणे आपण त्यांचे प्रश्न सोडवणार आहोत, यासाठी साहेबांनी आम्हाला पाठवलेलं आहे. अशा पद्धतीनं जर आपण त्यांना बोललो तर नक्की ते प्रश्न सांगतात. आपण ते लिहून घेतले पाहिजे आणि ते लिहून घेतलेले प्रश्न फेर करून पक्षश्रेष्ठीकडे किंवा पक्ष कार्यालयामध्ये नेऊन देणं आणि त्याची तुमच्याकडे एक प्रत त्याची ठेवणं, व आम्ही दिलं होतं, अशा पद्धतीने तुमच्याकडे नोंद असणं गरजेचं आहे. तुम्ही जर प्रचार प्रमुख असाल, तुमच्याकडे एखादी गाडी दिलेली असेल प्रचारासाठी, कोण्या विंगचे तुम्ही प्रमुख असाल, तर ह्या गोष्टी अतिशय गरजेच्या असतात. तर मित्रो, या अनुषंगानं हे कोण्या पक्षाच्या विरोधात वगैरे काही नाही आहे. ते पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने आणि पदाधिकाऱ्यांनी, नेत्यांनी मतदारांना आपण काय केलं हे सांगायचं, अजून आम्हाला काय करायचं हे पण सांगायचं. त्यामुळं लक्षात आलं लोकांना येते बाबा हे यांनी केलेलं आहे, अजून हे करतो म्हणायला लागलेलं आहे, हा मेसेज जातो. धन्यवाद.